आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। डॉक्टर, माझा सिद्धू लवकर बरा होईल ना? त्याला खूप खोलवर लागलंय का? सांगा ना। हे बघा, आत्ता काही सांगता येणार नाही। जखम फार खोलवर नसली तरी अजून त्याला शुद्ध आलेले नाहीये, त्यामुळे तो लवकरात लवकर शुद्धीर येणं फार महत्त्वाचं आहे। काय होऊन बसलंय? सिद्धू, डॉक्टर तुम्ही काहीतरी करा ना, माझ्या सिद्धूला लवकर बरं करा प्लीज। मी माझ्या सिद्धूला असं नाही बघू शकत हो। डॉक्टर काहीतरी करा आणि माझ्या मुलाला लवकरात लवकर शुद्धीवर आणा। मी हवा तर हात सोडते तुमच्या पुढे, माझ्या मुलाला वाचवा डॉक्टर। हे बघा, शांत व्हा, सर्व काही ठीक होईल। मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करते, तशा गोळ्या लिहून दिल्या आहेत। तुम्ही असं रडून काही होणार नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही शांत व्हा। ही चिठ्ठी आणा डॉक्टर। या गोळ्या मागवून घ्या आणि यांची काही हालचाल जाणवली तर लगेच मला कळवा। हो डॉक्टर, चला सोडू द्या। या सिद्धू, उठणार रे बाळा। अरे तू आईच ऐकणार नाहीयेस का? नेहमी असाच हट्टीपणा करत राहतोस। माझी दया येत नाही का रे तुला कधी? सिद्धू उठ ना, अजून किती अंत बघणार आहेस माझा? उठणार रे बाळा सिद्धू, उठ। हे रेणुका, काय झालं एवढं गळा काढून रडायला? डॉक्टर म्हणालेत ना की जखम काही फार खोलवरती गेलेली नाही म्हणून। आई, ओ माझा मुलगा बेशुद्ध आहे। कशी सावरू स्वतःला तुम्हीच सांगा। अरे आता असं नको दाखवूस की मी सिद्धूला मुद्दाम मारलं। अगं तो माझाही नातू आहे। आपण मी असं म्हणाले तरी का? माझा जीव फक्त माझ्या सिद्धूसाठी तुटतो। हा, त्याच्यापेक्षा जा देवासमोर बसून जरा धावा कर देवाच्या नावाच्या। जा जा। जा म्हटलं ना। हे सिद्धू, देवा माझ्या सिद्धूला लवकर बरा कर बाबा। मला मेलेला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि ती फुलदाडी मी याला मारायला गेले। कसला आवाज ताई? अगं असा चुचू आवाज आला, जसं की घरात कुठला तरी उंदीर आहे। उंदीर? नाही अगं ताई, इथे उंदीर कसं काय असेल? नाही, कुठलाच उंदीर नाहीये। आणि तुला तर माहितीये ना जयंतला किती स्वच्छता टापटीपणा लागतो ते। हे बघ परत आवाज आला। नाही ग ताई, कसलाच आवाज येत नाहीये। असं कसं? जानू, असेल अगं एखादा उंदीर, मी बघते। ए ताई ऐक ना, मी काय म्हणते, तू आता जिग्स वर फोकस कर। हे बघ, जिग्सला तुला जे काही कळलं ते अजिबात कळायला नको। आणि मी सांगते ना तुला, इथे कुठलाच उंदीर नाहीये ना, उंदीर पाल झुरळ काहीही नाहीये। भास होत आहेत तुला। ऍक्च्युली बरोबर आहे तुझं, तुमच्या घरात कशाला येईल उंदीर? मला उगाच भास होत असतील। बरं तू काळजी घे, मी निघते। सावकाश जा। हो, हे ओपन कर। हो जना, अगं बाई, तू आलीस?
अहो बघा ना कोण आलंय. अगं तुझी दारात का उभी, ये ना आत ये. अगं तुला असं बघून इतकं छान वाटतंय, ये ना आत ये. अहो बघताय ना. मी अगं हो 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 आधी सिंचनाला घरात तर येऊ दे. हो हो एक मिनिट. वीणा औषधाचं ताट आण ग. वहिनी आले आई. माझा तर विश्वासच बसत नाही माझ्या डोळ्यांवर. अगं ही बघ ना. घरी परत आलीस, इतकं बरं वाटतंय ना. ये आधी. अगं असू दे, अखंड सौभाग्यवती हो. चल ये बाळा आत ये. सिंचना काय झालं ग, अशी थांबलीस का तू? हरीश, मी घरी परत आली, पण तू या सगळ्यांना माझी अट काय ती सांगितलीस ना? अगं सिंशू, त्याबद्दल बोलूयात ना आपण नंतर. आधी तू आती चल, ये ना ये. नाही हरीश, मी या घरी परत आलीये कारण तू माझी अट मान्य केली होतीस. आणि आपलं ठरलं होतं, ती अट तू या सगळ्यांना सांगणार आहेस, त्याशिवाय मी या घरात येणार नाही. काय म्हणते ती, बोल ना बाबा. सिंचना तूच सांग, कसली अट? नाही आई, किती काही झालं तरी ती अट मी माझ्या तोंडाने सांगणार नाही. कारण प्रत्येक वेळेस मी माझा स्टँड घेते आणि या घरातल्यांसाठी वाईट ठरते, आणि इथून पुढे ते मला चालणार नाही. सिंचना अगं असं काहीच नाही बाबा, माझा भाऊ माझ्या घरी तुमच्या मुलीची बाजू घेतो, आणि या घरात हरीशने माझी बाजू घेतलीच पाहिजे, त्याशिवाय मी या घरात येणार नाही. काय झालंय? तुम्ही अशा का बसलाय? रेणुका काकू, हो काय झालंय मला सांगा ना. सिद्धिराज, काय झालं त्यांना? सिद्धिराज, सिद्धिराज. लक्ष्मी निवास